बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणात आतापर्यंत 31 डीएनए नमुने जुळलेत। 31 पैकी 19 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आले। डीएनए जुळवण्यासाठी एकूण 230 नमुने गोळा करण्यात आले होते आणि त्यातील 31 नमुनेच आतापर्यंत जुळलेत। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा डीएनए जुळवण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर रुपाणी यांचं पार्थिव अहमदाबादहून राजकोटला चार्टर्ड विमानानं नेलं जाईल। तर अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। अक्षय, दीपाली, आपण जर बघितलं तर आता या अहमदाबाद दुर्घटना प्रकरणात डीएनए सॅम्पल कलेक्ट करून जवळपास 72 तासाहून अधिक वेळ झालेला आहे आणि आता काही डीएनए सॅम्पल्सचे जे रिपोर्ट्स आहेत ते येण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे। 31 जणांचे डीएनए रिपोर्ट्स हे मॅच झालेले आहे त्यांच्या मृतदेहाचे आणि मृतदेहांच्या नातेवाईकांचे, आणि 31 पैकी 19 मृतदेह हे ताब्यात देखील देण्यात आलेले आहेत। त्यांच्या नातेवाईकांच्या इतर मृतदेह देखील ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे। 230 डीएनए सॅम्पल 230 मृतकांच्या नातेवाईकांचे डीएनए टेस्ट घेण्यात आले होते आणि यातले 31 जणांचे रिपोर्ट्स आले आहेत। टप्प्याटप्प्याने हे देखील जे इतर डीएनए सॅम्पल्सचे रिपोर्ट आहेत ते देखील आज येण्याची शक्यता आहे आणि आज बऱ्यापैकी जे मोठ्या संख्येनं डीएनए सॅम्पल मॅच होऊन मृतदेह ताब्यात दिले जाणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचा डीएनए सॅम्पल अजून मॅच होऊ शकलेला नाही आणि त्यामुळं पुन्हा एकदा एका विशेष तज्ज्ञांची टीम त्यांच्या डीएनए सॅम्पलवर काम करत आहे आणि यानंतरच विजय रुपाणी यांचा डीएनए सॅम्पल मॅच झाल्यानंतर त्यांचा मृतदेह देखील चार्टर्ड विमानाने हा राजकोट येथे जाईल आणि राजकोट येथे त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे। त्यांच्या निवासस्थानावरनं त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि शहरातल्या प्रमुख चौकातनं होत राजकोट येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। मात्र पोलिसांनी या सगळ्याबाबतची शासकीय अंत्यसंस्काराची शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची तयारी देखील करून ठेवलेली आहे। मात्र डीएनए सॅम्पल मिळण्याची वाट पोलिसांना आहे, रुपाणी यांच्या नातेवाईकांना आहे। डीएनए सॅम्पल मिळता क्षणीच विशेष चार्टर्डनी त्यांचं पार्थिव हे राजकोटकडे रवाना होईल। दीपाली, अक्षय, काल नातेवाईक थोडेसे संतापले होते, मृतदेह मिळण्यास वेळ लागत असल्याचं कारण त्याच्या मागे होतं। सध्या तिथे तशी काही परिस्थिती आहे का? नाही, सध्या आपण जर एकूण बघितलं तर काल सायंकाळच्या सुमारास म्हणजे 4:30-5 वाजतापासून मृतदेह ताब्यात देण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळं नातेवाईकांचा जो रोष होता तो काही हळूहळू ओसरू लागला आहे आणि नातेवाईकांच्या माध्यमातून आता मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या ज्या त्यांच्या परंपरा असतील अंत्यसंस्काराच्या त्या परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेतले जात आहेत। ज्यांचे सॅम्पल मॅच होऊ शकले नाही कारण काही लोक जे बाहेर होते आणि ते इथे पोहोचायला उशीर झाला होता, स्वाभाविक आहे की त्यांचे डीएनए सॅम्पल कलेक्शनला वेळ झाला होता आणि त्यामुळं हे डीएनए सॅम्पल्सचे रिपोर्ट येण्यासाठी वेळ होतो आणि काही नातेवाईक आता समजदारी देखील दाखवत आहे। डॉक्टरांची टीम, पोलीस प्रशासन, शासकीय अधिकारी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळं आज तरी सध्या आपण सकाळपासून रुग्णालय परिसरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी कुठली किऑसची परिस्थिती आज तरी दिसून येत नाही। निश्चितच अक्षय, त्यामुळे या सगळ्याचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर